नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा धुरळा उडलेला आहे. 4 नोव्हेंबर 2025ला निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेत राज्यातल्या 247 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर करण्यात आलेला होता. आणि नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता 2 डिसेंबर रोजी होणार आणि 3 डिसेंबर रोजी या निवडणुकांची मतमोजणी होणार. हा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र निवडणुकीला अवघे काही तास बाकी असताना राज्यातल्या जवळपास 20 ठिकाणी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांना जे आहे ते स्थगिती देण्यात आलेली आहे. अर्थात ही काही दिवसांची स्थगिती आहे. म्हणजे 2 डिसेंबरला जी निवडणूक होणार होती ती निवडणूक 20 डिसेंबरला होणार आहे. निवडणुका काहीशा पुढे गेल्यात असं देखील आपण म्हणू शकतो. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर नवीन जो निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम या 20 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी असणार आहे त्यात तो असा असणार आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो 4 डिसेंबर रोजी जाहीर करायचा आहे. म्हणजे 2 डिसेंबरला उर्वरित ज्या काही निवडणुका आहेत म्हणजे 247 मधून जर 20 नगरपरिषदा गेल्या तर साधारणतः 227 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका 2 डिसेंबरला होत आहेत. 3 डिसेंबरला मतमोजणी होतीये आणि लगेच जिल्हाधिकाऱ्यांनी 4 डिसेंबरला जो आहे तो निवडणुकीचा या 20 नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचा कार्यक्रम जो आहे निवडणूक कार्यक्रम जो आहे तो जाहीर करायचा आहे. त्यानंतर 10 डिसेंबर पर्यंत 10 डिसेंबरला अर्ज माघारी जी आहेत ती या सगळ्या निवडणुकांमध्ये घेता येणार आहेत. हा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असणार आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रक्रियेमधनं प्रत्यक्ष निवडणूक जी आहे ती या 20 नगरपरिषदांची नगरपरिषद आणि काही पंचायत समिती काही नगरपरिषदांची ही निवडणूक जी आहे ती 20 डिसेंबर रोजी होणार आहे. आणि 21 डिसेंबरला म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी जशी आता 2 डिसेंबर रोजी मतदान होतंय आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होतीये तशीच 21 डिसेंबर रोजी मतदान 20 डिसेंबर रोजी मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. खर तर 20 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठीच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाने कडून पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्यामधली हेवीवेट नगरपरिषद जी आहे ती अर्थातच आहे बारामतीची. कारण बारामतीची नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतरच वेगवेगळे ट्विस्ट जे आहेत ते येताना पाहायला मिळालेले होते. 8 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध झालेल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजपचं पॅनेल आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पॅनेल आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचंही पॅनेल या निवडणुकीमध्ये आहे. प्रत्यक्ष ज्यावेळी मी बारामतीचं कव्हरेज केलं टॉप न्यूज मराठीच्या पंचायत या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यावेळी प्रमुख टफ फाईट जी आहे ती भाजप आणि राष्ट्रवादीमध्येच असल्याचं पाहायला मिळालं. अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असल्याचं पाहायला मिळालं. कारण पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये भाजप सर्व जागा लढवतोय. भाजप जे आहे ते या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा सर्व जागा लढवतोय. ऍडव्होकेट गोविंद देवकाते हे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. इकडे सचिन सातव जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतं. आता ही निवडणूक जी आहे ती पुढे गेली आहे. बारामतीची निवडणूक जी आहे ती आता 20 डिसेंबर रोजी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचं कारण असं दिलं जात आहे अभिजित कांबळे हे जे बारामतीतले रहिवासी आहेत त्यांनी खरं तर नगराध्यक्ष पदासह 7 प्रभागातल्या उमेदवारांविरोधात जे आहे ते एक अपील न्यायालयामध्ये दाखल केलं होतं. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हे अपील प्रलंबित असल्यामुळं बारामतीची निवडणूक जी आहे ती पुढे गेली आहे. बारामती सोबतच फलटणची जी निवडणूक आहे
फलटण नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती सुद्धा पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय. फलटण सोबतच जर आपण इकडे खाली गेलो, सोलापूर जिल्ह्यामध्ये गेलो, तर सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती सुद्धा पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातल्या जवळपास 20 नगर परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय. इकडे मुंबईच्या जवळ अगदी आपण बघितलं तर अंबरनाथ नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती सुद्धा पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातल्या 20 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे गेलेल्या आहेत. वेगवेगळे कारण त्याच्यासाठी दिली जात आहेत. काही ठिकाणी तर आता बीडच्या गेवराईमध्ये एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यानं ही निवडणूक जी आहे ती पुढे, एका प्रभागातली निवडणूक जी आहे ती पुढे गेलेली आहे. मात्र बारामतीची तर संपूर्ण निवडणूक पुढे गेली आहे. बीड मधली फलटण मधली सुद्धा नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती पूर्णतः पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा, नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद आणि मुखेड, धर्माबाद आणि मुखेड या 2 नगर परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत नांदेड जिल्ह्यातल्या त्या सुद्धा पुढे गेल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. वेगवेगळी कारणं दिली जात आहेत. खरं तर निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते. या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये इतके ट्विस्ट अनेक ठिकाणी आलेत. म्हणजे काही ठिकाणी म्हणजे जे राज्यात विरोध दाखवतात एकमेकांना ते विरोधक सुद्धा अनेक ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. वेगवेगळे ट्विस्ट, वेगवेगळ्या घडामोडी या सगळ्या निवडणुकांमध्ये जे आहेत ते घडताना पाहायला मिळत आहेत. बदलापूर नगर परिषदेची निवडणूक सुद्धा जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. राज्यातल्या 20 नगरपालिका नगरपंचायतींच्या ज्या निवडणुका पुढे गेल्यात त्यापैकी ही एक नगर परिषद आहे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर न्यायालयामधली काही अपील प्रलंबित असल्यामुळं या निवडणुका पुढे घेण्याचा निर्णय जो आहे, पुढे ढकलण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. अर्थात 20 डिसेंबरला निवडणूक होणार देखील आहे. मात्र 2 डिसेंबरला जी निवडणूक होणार होती ती मात्र 20 दिवसांनी पुढे जात 20 डिसेंबर रोजी होताना आपल्याला जे आहे ते पाहायला मिळणार आहे. यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा, त्यानंतर वणी, या ठिकाणच्या निवडणुका सुद्धा काही प्रभागातल्या पुढे ज्या आहेत त्या गेल्याचं पाहायला मिळतंय. तांत्रिक काही चुका झालेल्या होत्या आणि त्यामुळे या निवडणुका पुढे गेल्यात या 2 ठिकाणच्या, म्हणजे पांढरकवडा आणि वणीतल्या, असं प्रामुख्याने सांगितलं जात आहे. सोबतच अहिल्यानगर जिल्हा, अहिल्यानगर मधल्या कोपरगाव, त्यानंतर देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या 4 नगर परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत त्या सुद्धा इथे पुढे गेल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. एकंदरीतच नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं सगळेच पक्ष तयारी करताना, आपापसामध्ये तयारी करताना पाहायला मिळत आहेत. काही पक्ष तर जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये विरोधक आहेत, एकमेकांच्या विरोधामध्ये जे आहेत ते जाताना पाहायला मिळतात. मात्र इथं नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मात्र हे सगळे पक्ष युती आघाडीकडून लढताना पाहायला जे आहे ते चित्र सुद्धा जे आहे ते पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्या निवडणुका पुढे गेल्याने कुठेतरी कार्यकर्त्यांच्या आनंदावर सुद्धा विरजण पडल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. यासोबतच महाबळेश्वरची जी निवडणूक आहे
ती सुद्धा पुढे गेलेली आहे 20 डिसेंबर पर्यंत. त्यामुळे एकंदरीतच या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ज्याच्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतींपैकी राज्यातल्या जवळपास 20 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय 20 डिसेंबरला. आता या ठिकाणी ज्या ठिकाणच्या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत त्या ठिकाणी निवडणूक आणि लगेच 21 डिसेंबरला मतमोजणी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकर सह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.